राम कृष्ण हरी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. गावाकडं सकाळ काय भारी असते ना. सकाळी घरची कामं आवरली आणि आम्ही गेलो उडीद तोडायला. भुईमुगामध्ये आईन त्यांनी उडीद लावला होता, तो तोडायचा होता. पाऊस झाल्यामुळं त्या शेंगांनाही मोड आले होते, पण ज्याच्या शेंगा आहेत त्या तर तोडल्याच पाहिजेत. मग तिघांनी मिळून उडदाच्या शेंगा तोडून घेतल्या. वाटांवरती आली लोक. हा पुसा काही काम करायला गेलं आणि पोरं मदतीला येणार नाही असं होणारच नाही. पोरं पहिली पाहिजेत. तिघांनी मिळून छान असा उडीद तोडून घेतला, पण भरपूर शेंगांमध्ये मोड आले होते. पावसापुढं काय चालतंय. नंतर श्लोकचा मामा आला होता. मग श्लोकला पोहायचंच होतं. त्याला म्हटलं आधी टाक उडी, तर नाही म्हणला पहिलं मामांना येऊ दे मग मी उडी मारतो. म्हटलं का तुला तुझ्यावर भरोसा नाही का. म्हणतो नाही माझ्यावर मला आहे, पण मामांवर जास्त आहे. दादाला घेऊन यायचं ना. पोते का अयो टाक ना. नंतर मामा आणि काका आले होते श्लोकचे, म्हणून त्यांना सरबत करावं म्हटलं. सरबत दोघांना करून चालणार नाही म्हणून मोठा टोप घेतला आणि त्यांनी एक ग्लास सरबत पिऊन घेतला. नंतर वांगी तोडायची होती. आम्ही तिघंजण गेलो वांगी तोडायला. वांग्याच्या एका झाडाला कोणत्या तरी एका पक्ष्याने घरटं बांधलं होतं छान असं, आणि त्यामध्ये त्याची अंडी होती. सगळी वांगी तोडून झाली आणि घरी आलो. छान अशी वांगी निवडून घेतली आणि वांग्यांना थोडंसं पाणी मारून ठेवलं. नंतर छान असं जेवण केलं, थोडासा आराम केला. पोरांचा खेळ चालूच होता. आराम झाल्यानंतर पप्पा बोलले वांग्यातलं गवत काढायचं आहे, चला वांग्यातलं गवत काढायला. आम्ही गेलो वांग्यातलं गवत काढायला. गवत काढतच होतो तेवढ्यात मला हे वांगं दिसलं. बघा ना कशा सीमापत तयार केलं तर वांग्यानी. पण रुजुत आणि शिवन्याही आले, पण त्यांना भरपूरच काटे टोचत होते. गवत गबाळ काढून झालं आणि मला वांगी घेऊन जायचं होतं. साईदादाने एक ओझं घेतलं, शिवन्याने एक ओझं घेतलं आणि बाबांनी एक ओझं घेतलं. तिन्ही ओझी गाडीवरती ठेवली आणि मी निघाले वांगी घेऊन. मार्केटच्या तिथं वांगी घेऊन पोचले. 30 किलो वांगी भरली आणि 5 किलो गवार भरली. एवढ्या मालाचे बघा फक्त एवढेच पैसे आलेत. कमेंटमध्ये सांगा नक्की किती पैसे आहेत तुम्ही. तशीच पुढं माहेराला गेले तर दाद्याने ते म्हणतं ते आत तू जाऊ नको. तिघांमध्ये किती पावर आहे बघा. गाडी पूर्ण अडवून धरली होती त्यांनी. नंतर निघालो पुन्हा परतीच्या रस्त्याला. श्लोक मला जोडीदार होता. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करा.